तर आज मी चालली आहे एका स्पेशल पर्सनला भेटायला. तर हा व्लॉग नक्कीच शेवटपर्यंत बघा. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय टुडेज व्लॉग. आय एम सिद्धी हिरे अँड आय एम बॅक. आणि सकाळी उठल्या मी पहिले जे काम केलं आहे ते आहे केसांना कलर मारायचं. बिकॉज मी कोणाला तरी भेटायला चालली एकदम स्पेशलला. कलर मारल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि गेली माझ्या मामीकडे मला बोलावं होता बिकॉज माझ्या लहान मामीचा आज बड्डे होता. तिकडे जाऊन मामीने मला ब्रेकफास्ट दिला, मस्तपैकी पकोडे. ते खाल्ल्यानंतर मामीच्या बड्डेचा केक वगैरे कट करून घेतला आम्ही. नंतर जेवण वगैरे केलं आणि घाईमध्ये निघाली पुण्याला जायला. मी चालली होती आज पुण्याला. बाय द वे गाईज, जायच्या आधी मला स्टेशनला माझा एक फ्रेंड भेटणार होता, माझा बेस्ट फ्रेंड चेतन. आम्ही लिटरली आज टोटल 1 वर्षानंतर ऑलमोस्ट आम्ही भेटलो होतो आज. पण आम्हाला भेटायला जास्त वेळ भेटला नाही. भेटलो, थोडं कॉफी वगैरे पिलं, थोडासा टाईम स्पेंड केला आणि मी निघाली. चेतन माझ्यावर चिडला पण होता थोडासा, बट यार दोस्त माफ करी देत आहे ना. आणि निघालो. मग मी निघाली पुण्याला जायला. ट्रेन घेतली मी आणि ट्रेनमध्ये जाताच मला दिसले इयरिंग्स विकायला एक बाई आली होती. तर मी मग तिच्याकडून घेतले 3-4 इयरिंग्स. ती समथिंग 100चे 4 इयरिंग्स देत होती. तर मी घेतली तिच्याकडून ते इयरिंग्स. आणि त्यानंतर मी पोचली होती पुण्याला. आधी गेल्या पुण्याला मी केली पेटपूजा. खाऊन झाल्यानंतर रेडी होऊन आम्ही निघालो पबला जायला. बिकॉज येणार होता योगेश रावत इन द हाऊस गाईज. तुम्हाला माहीत असेल का नाही, आय डोंट नो, बट आय एम अ स्प्लिट्स पगलू आणि योगेश रावतची फॅन मी आहे ना, रोडीजपासून आहे. खूप मोठी फॅन आहे त्याची. मी नेहमी विचार करायची मी त्याला कधी भेटणार आणि फायनली मी त्याला भेटली. पण त्याला भेटता हालत घाणून गेली गाईज. एवढी गर्दी होती, एवढी गर्दीमध्ये पूर्ण चिंबून गेली होती मी. तरी पण मी माझा फोन त्याच्याकडे दिला व्हिडिओ रेकॉर्ड करायला आणि तो व्हिडिओ रेकॉर्ड केला. तरी माझ्या फोनमध्ये एवढा आनंद झाला मला लिटरली. आणि मुलींनी त्याला रोजेस वगैरे दिले आणि मी विसरलीच, मी काहीच नाही येऊन गेली, मी अशीच खाली हात गेली. बट मी खूप जास्त खुश झाली. त्याला भेटूनच मला खूप सुकून भेटला. पॉप भरून निघाल्यानंतर आम्हाला लागली होती खूप भूक. तर आम्ही गेली नल स्टॉपला. तसं काय नल स्टॉप नेहमी चालू असतं. आम्ही गेलो नल स्टॉपला खायला. साबुदाण्याची खिचडी खाल्ली. ते खाऊन डायरेक्ट मी गेली झोपायला. दुसऱ्या दिवशी येणार होती माझी मैत्रीण अंजली पुण्याला. तर ती आली होती पुण्याला. आम्ही सगळ्यांनी एकसोबत दगडूशेठचे दर्शन केले. त्यानंतर खूप गरम होतं, खूप जास्त ऊन होतं पुण्याला. तर आम्ही निघालो मॉलला जायला. तर आम्ही आलो होतो मॉलमध्ये पण. तर मग फिरता मॉलमध्ये जे आम्हाला सगळ्यात जास्त पिंटरेस्टिंग वाटलं, एस्थेटिक वाटलं, तिकडे आम्ही घुसलो. माहीत होतं काय घेणार तर नाही आहे बिकॉज सगळं होतं बजेटच्या बाहेर. नंतर विचार केला यार आपण एवढ्या वेळपासून तिकडं फिरतोय आणि मग काय वाटेल, अर्धा तास झाला आम्ही तिकडे फिरतोय आणि बिना काय घेतल्या निघून जाईल, ते इज्जत जाईल, म्हणून काहीतरी घेऊन टाकलं जे आमच्या बजेटमध्ये होतं. हेच सगळं होतं आमच्या बजेटमध्ये. फीट मास्क, फेस मास्क, लिप बाम वगैरे जे 100-150च्या आसपास होतं. अशा थोड्या गोष्टी आम्ही घेतल्या आणि आम्ही तिथून गाइस. अंजलि को हमेशा ही सबसे बड़ा हैंडबैग चाहिए था. सबसे बड़ा हैंडबैग उसने आज ले लिया सबसे बड़ा हैंडबैग. लैपटॉप आएगा, इसकी बुक्स आएगी, इसका बॉटल और सब कुछ आएगा गाइस. सब कुछ आ जाएगा. ये लोग अपने जॉब के लिए शॉपिंग कर रहे हैं बैग्स की गाइस. ये देखो इधर से ये देखो मेरा बैग इसने ये ले लिया. और ये अभिषेक का बैग है. मस्त है ना रे. तुझे कोणता चाहिए ना तुझे. मग मॉलमधून निघाल्यावर आम्ही गेलो जेवायला. बिकॉज एवढी भूक लागली होती ना, ऑलरेडी 3-3:30 झाले होते. मग आम्ही मस्तपैकी हॉटेलमध्ये गेलो, आरामशीर बसून जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही गेलो थोडं FC फिरायला. थोडं FC फिरलो. त्यांना काही घ्यायचं होतं 1-2 वस्तू, पण जमल्या नाही गेल्या बिकॉज खूप गर्दी होती FCला. इकडे तिकडे आम्ही थोडंसं फिरलो FCला. मग अंजलीला पाजली मी रिचची फेमस कॉफी, आमच्याकडचं फेमस दुकानाची फेमस कोल्ड कॉफी. बसून मस्ती करत थंड एकदम कॉफी पिली. आम्ही लोकांनी कॉफी पिली, सॉफ्टी खाल्ली. त्यानंतर त्यांची ट्रेन होती तर मी त्यांना बाय बोलली त्यांच्या ट्रेनसाठी. ते लोक गेले निघून. मग अंजलीसोबत तिचे फ्रेंड्स पण आले होते ऑफिसचे, त्यांनी पण खूप मजा केली आमच्यासोबत. पुण्यामध्ये दिवस आमचा खूप चांगला गेला. मग ते लोक पण 6:30ची ट्रेन पकडून ते लोक निघून गेले. नंतर ॲज युजल माझी तब्येत आधीपासून खराब होती, मला डॉक्टरकडे जावं लागलं. डॉक्टरकडे गेली, मेडिसिन्स वगैरे घेतले, थोडे चेकअप्स वगैरे केले आणि मी डायरेक्ट गेली झोपून. तर गाईज असे होते हे माझे 2 दिवस पुण्याचे. भेटूया आपण आपल्या उद्याच्या व्लॉगमध्ये गाईज. बाय, टेक केअर.